शिवनेरीवरती शासकीय शिवजयंतीचा सोहळा साजरा। यावेळेला मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचीही उपस्थिती। शिवजयंतीच्या निमित्तानं किल्ले शिवनेरीवरती पारंपरिक पद्धतीनं पाळणा गीत गाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाळणा हलवला। पारंपरिक पद्धतीनं शिवजन्मोत्सवाचा सोहळा। राजा तोलीला रायगडी राजांचा अभिषेक झाला। जो जो शिवराय जो महाराज की जय। किल्ले शिवनेरीवरती भाषण करत असताना अजित पवार यांच्या आठवणीमध्ये सुनेत्रा पवार या काहीशा भावुक झाल्या। छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या वाटेवरती चालण्याचं बळ मिळो हे सुनेत्रा पवार यांनी वक्तव्य केलंय। किल्ले शिवनेरीवरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समोर चिमुकल्या मावळ्यांकडून साहसी खेळांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलं। यावेळेला शिवरायांच्या आयुष्यामधील लढायांचा काही प्रसंग देखील सादर करण्यात आला आहे। जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्यावरती राज्यभरामधील शिवप्रेमींची मोठी गर्दी। शिवजन्मोत्सवाचा सोहळा साजरा करण्यासाठी राज्यभरामधील शिवप्रेमी शिवनेरी गडावरती पोहोचले। किल्ले शिवनेरीवरती शिवरायांना पोलिसांकडूनही मानवंदना। मुख्य सोहळ्याच्या आधी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतानं या सोहळ्याला सुरुवात झाली। शेकडो शिवप्रेमींची पारंपरिक वेशभूषेमध्ये या सोहळ्यासाठी उपस्थिती। राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी देखील छत्रपती शिवरायांना अभिवादन केलंय। मलबार हिल भागामधील लोकभवन इथल्या शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हे अभिवादन करण्यात आलं। मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरती काका पुतळा एकत्र आलेले दिसले। शिवजयंतीच्या निमित्तानं राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवरायांना अभिवादन, तर शिवाजी पार्क मैदानाच्या सुशोभीकरणाचा देखील शुभारंभ झालाय। कोल्हापूरमध्ये शिवजयंतीचा जल्लोष शिवाजी मंदिर या ठिकाणी शाहू महाराज छत्रपती आणि यशराज छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये साजरा झालाय। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून शिवरायांना अभिवादन। शिवराय हे शौर्य, दूरदृष्टी आणि न्याय नेतृत्वाचं एक अद्वितीय प्रतीक आहेत। राहुल गांधींची एक्सपोस्ट। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या मालवण किल्ल्यावरती देखील शिवजयंती साजरी। किल्ल्यावरती राजाराम महाराजांनी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्वर या मंदिरामध्ये शिवजयंतीचं आयोजन। शिवभक्तांची मालवण किल्ल्यावरती मोठी गर्दी। माजी आमदार वैभव नाईक देखील उपस्थित। रत्नागिरीच्या दापोलीमधल्या सुवर्णदुर्ग या किल्ल्यावरती देखील शिवजयंती उत्साहात साजरी होती आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्याकडून शिवरायांना अभिवादन। बीडच्या परळीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सघोष मानवंदना। विविध प्रकारच्या वाद्यांचा वापर केल्यामुळे विशेष आकर्षण। बीडमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आमदारांच्या हस्ते शिवजयंतीच्या निमित्तानं शासकीय महापूजा। दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। शिवजयंतीच्या उत्सवाची ही काही ड्रोन दृश्य। नागपूरच्या महाल परिसरामध्ये शिवजयंतीचा उत्साह। शिवप्रेमींनी भगवे फेटे परिधान केले आणि ढोल वादन करत शिवरायांना मानवंदना देण्यात आली आहे।
नागपूरमध्ये देखील शिवजयंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पारंपरिक वेशभूषा करून महिलांसह लहान मुली देखील सहभागी। रायगडमध्ये देखील शिवजयंतीच्या निमित्तानं शिवभक्तांमध्ये उत्साह दिसतोय। किल्ले रायगडावरून शिवज्योत घेऊन हजारो शिवभक्त हे गावोगावी मार्गस्थ झाले। अमरावतीमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं जिल्हा प्रशासनातर्फे भव्य छत्रपती शिवराय सुराज्य निर्माण बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। भीम टेकडी ते शिव टेकडीच्या दरम्यान ही बाईक रॅली काढण्यात आली आहे। सांगलीच्या मारुती चौकामधील शिवरायांच्या पुतळ्याजवळ मध्यरात्री 12 वाजता शिवजन्मोत्सवाचा सोहळा साजरा होतोय आणि यावेळेला छत्रपतींच्या पुतळ्याच्या भोवती आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली। फटाक्यांची आतिषबाजी देखील या ठिकाणी करण्यात आली, तर हा जन्मोत्सव साजरा करण्यात येतोय। अकोल्याच्या अकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 30,000 चौरस फुटांची रांगोळी साकारण्यात आली आहे। शिवाजी विद्यालयाच्या 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवसांच्या अथक परिश्रमामधून शिवरायांची सिंहासनावरती विराजमान असलेली ही रांगोळी साकारली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिवछत्रपतींचा आजोळ असलेल्या सिंदखेड राजामधून चिमुकल्यांनी अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलंय। जिल्हा परिषद शाळेमधल्या विद्यार्थ्यांनी किल्ले बांधल्यात आणि वेगवेगळ्या कलाकृती देखील साकारल्या। नाशिकच्या मनमाडमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने गड किल्ले बांधणीची स्पर्धा आयोजित करण्यात आली। विद्यार्थ्यांनी शिवकालीन गड किल्ल्यांच्या हुबेहूब अशा प्रतिकृती साकारल्यात। मनमाड नांदगाव मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचं आयोजन। नांदेडमध्ये राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालयामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली। आमदार बालाजीराव कल्याणकर, महापौर कविता मुळे यांच्यासह अनेक राजकीय नेते देखील उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी वेगवेगळी प्रात्यक्षिकं सादर केली आहेत। पंढरपूरमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं तयार केली 21 लाख रुपयांची शिवरायांची अश्वारूढ मूर्ती। ग्राहकानं तब्बल 7 किलो 150 ग्रॅम चांदीच्या मूर्तीची मागणी केली आहे। नंदुरबारमध्ये गौरव माळींची कलाकृती सगळ्यांचाच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरती आहे। दोन्ही बाजूंनी दिसणारी शिवरायांची प्रतिमा त्यांनी साकारली आहे। रंगांच्या सुरेख संगमामधून ही प्रतिमा त्यांनी साकारली आहे आणि नंदुरबारकर हे चांगलेच भारावून गेले आहेत। शिवरायांनी जिंकलेल्या 422 किल्ल्यांच्या नावातून शिवरायांच्या चित्राचं रेखाटन करण्यात आलं। जळगावमधील प्राध्यापक असणारे दिनेश गुप्ता यांनी शिवरायांचं हे अनोखं चित्र त्यांच्या किल्ल्यांच्या नावामधून साकारलेलं आहे। साताऱ्यामध्ये देखील शिवजयंतीचा उत्साह दिसतोय। शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीनं शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांचं प्रदर्शन। अनेक ग्रामीण भागामधल्या शाळेमधील विद्यार्थ्यांनी या शस्त्र प्रदर्शनाला भेट दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं गोंदिया शहरामध्ये भव्य अशी पदयात्रा निघाली। शालेय विद्यार्थ्यांसह शासकीय कर्मचारी आणि नागरिकांनी देखील यामध्ये सहभाग घेतला। शिवजयंतीच्या निमित्तानं अभिनेता रितेश देशमुख याने शिवनेरी गडावरती उपस्थिती लावली आणि शिवरायांच्या या पुतळ्याचं दर्शन घेतलंय। शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवन, संपूर्ण आयुष्य हे प्रेरणादायी आहे असं मतही रितेशनं व्यक्त केलं। दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनामध्ये शिवजयंतीचा उत्साह दिसतोय।
शिवरायांच्या पुतळ्याभोवती आकर्षक भगव्या झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली, तर भगवा फेटा परिधान करून महिला या शिवजयंती सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या. बघूयात पुढची बातमी. अरबी समुद्रामधल्या शिवस्मारकाला मुहूर्त कधी लागणार? संजय राऊत यांचा सवाल. 2016ला मोदींच्या हस्ते जलपूजन झालं. 10 वर्षांच्या नंतरही हे काम का सुरू झालं नाही, ते शिवजयंतीच्या निमित्तानं फडणवीसांना विचारायला हवं, संजय राऊतांची टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.